चांगलं झालं ते बंद झाल्यामुळं त्याला कळून गेलं आणि मग ते बंद होणंही गरजेचं आहे. मग कशामुळे ते बंद झालं? दादा तो भाव सुटला, मी माझं बळ सुटत गेलं, सुटता 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 पूर्ण बंद होऊन गेला तर तो एकदम काय होतो क्लीन शुद्ध. मग अशा अनुषंगाने तो प्रज्ञेच्या उच्चतम शिखरावरती जातो. या बंदीने आपल्याला सांगितलं पमादन अपमादेन वेदांतन पंडितू पहिया पासाद मार्गे असोको सोगीन पजा. तो प्रज्ञेच्या उच्चतम शिखरावर प्राप्त होतो आणि जे दुःखी शोकग्रस्त जी प्रजा आहे त्याला पाहतो, पाहून त्याला केवळ पाहत नाही, पाहिल्याच्या नंतर त्याला फिलिंगच नाही का, पण त्याच्यामध्ये काय येतं करुणा आहे, हे लोक दुःखी आहेत आणि मी तर मुक्त झालो, या लोकांना दुःखातून काढायचं म्हणून तो पूर्ण आपली सामर्थ्य पूर्ण आपलं बळ हे लोकांच्या शोकाला काढण्यासाठी तो परिपूर्ण आपलं आयुष्य लावतो, परिपूर्ण. म्हणून 45 वर्ष भगवान बुद्धांनी तुम्हा आम्हाला दुःखातून काढण्यासाठीच लावलं. नाही ते म्हणजे असं झाला की दुःखातून मोकळा. आता काय या लोकांचं काय, आपण घेतलं नाही दिलं नाही काय नाही कशा नाही, तो भाव नाही ना, भाव संपलेले असतं, फक्त त्याचं दुःख दिसतं. जो माणूस दुःखातून मुक्त झाला त्याला समजून येतं की मी तर दुःखातून मुक्त झालो म्हणजे दुःखी आहे, यांना कसं काढतं तर तो काढण्याच्या आपल्याला काय करतो मान तो गोडी काढण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या देखत एखादा माणूस जर डुबायला लागला पाण्यामध्ये आणि तुम्हाला पोहता येत ना, तुम्ही शत्रू राशीना तुम्ही वाचवण्याचाच प्रयत्न करता, तुम्ही त्याचं रक्षणच करण्याचा का तुम्हाला पोहता, तुम्ही तुमच्यामध्ये शक्ती वळखून देता की त्या माणसाला तुम्ही वाचू शकतो, तुमच्याबद्दल बल तुम्हाला माहिती वाचू शकतो, अर्धा 5-10 मिनिटं सहज पाण्यामध्ये डुबू शकतो, वाचू शकतो हे तुम्हाला माहिती. आणि म्हणून तुमचं पूर्ण ताकद सामर्थ्य लावून त्याला पाण्यात तसंच दुःखामध्ये पडलेली प्रजा त्याला काढण्यासाठी हे 5 स्कंदाचा जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही, तुम्हाला पुढे सरकता येणार नाही, प्रज्ञेच्या उंचीतून शिखरावर तुम्हाला जाता येणारच नाही. तुम्ही किती जरी म्हणला बंदीने सांगितल्याबरोबर किती जरी पुस्तक वाचले आपण, पण प्रज्ञा प्राप्त करायची जाणायच नाही तर ते आपलं काय राहील प्रज्ञा. पण आपल्याला जाऊ ते उच्चतम प्रज्ञेच्या शिखरावर जाऊ तेव्हा वेगळा आणि तो त्याचा अनुभव हा सांगता येतो, तो अनुभवाच्या स्तरावरती त्याला आपल्याला जाणवणार. म्हणून या 5 गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करत असताना तर ह्या अनुषंगाने आपल्याला असा अभ्यास करावा लागला. हा तागाचा भाव सुटायला लागतो. एक गोष्टीचा अभ्यास करता 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 रूपाचा वेदनेचा संदेचा भाव सुटायला लागतो आणि तेव्हा पुढे या अवस्थेला आपण प्राप्त होतो. तुम्ही तादात्म्य सोडले तर प्रथम या 2 गोष्टी आपल्याला जाणवं लागणार आहे, एक तर रूपाला आणि एक तर चित्ताला. तुम्हाला काय वाटत आहे हे रूप म्हणजे मी आहे हा भाव मानून टाका. मेल्याच्या नंतर इथं त्या रूपाचं नाकरावून होतं बसावं. चित्ताच्या 4 अवस्था राहतात. काय राहतात 4? कशात बनलेले चित्त? वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. या 4 जेथा अवस्था आहे तर ती अवस्था काय राहते त्या म्हटलं जाते चतुर ओक म्हणजे 4 स्कंद. 4 स्कंद राहतात. तो माणूस जातो रूप लोकांना. त्याला अभ्यास नाही केला, अभ्यास त्याने कोणता नाही केला, हे जे तादात्म्य आहे त्याचा अजून सुटला नाही म्हणून तो रूप लोकांमध्ये जातो. त्याला फक्त 4 स्कंद राहतात. आणि 5 जिथे स्कंद आहे तो काम लोकांमध्ये आणि 3 स्कंद राहतात. कोणते 3 स्कंद राहतात? ही वेदना त्याची तर संपून जातो. पण ती जे काय
विज्ञान, वेदना आणि संज्ञान, हे तीनच जे काही स्कंद राहतात. तर त्याच्या वेदना संपलेल्या राहतात. हे 3 स्कंद कोणते? वेदना संपलेल्या आहेत त्याच्या. विज्ञान थोडे अल्प प्रमाणात संस्कारात थोडे काहीतरी, आणि संज्ञान तो माणूस जातो अवधूत 3 स्कंदात. आणि 2 स्कंद तर 2 स्कंद म्हटल्याच्या नंतर तो माणूस जो राहतो तो निर्वाणाच्या कास पकडायला, निर्वाणी अवस्थेत प्रवाहायला. म्हणून म्हटलं जाते की एक ओकार, एकच ओकार राहतो. एक ओकार म्हणजे त्याची निर्वाणाची अवस्था प्राप्त. एक ओकार म्हणजे एक स्कंद. कोणता स्कंद राहतो? एकच स्कंद राहतो. फक्त चित्ताचा बाकी संपूर्ण एक ओकार, एक स्कंद. 3 ओकार म्हणजे 3 स्कंद अरूप लोकांमध्ये. चतुरोकार म्हणजे 4 म्हणजेच तो रूप लोकांमध्ये जातो. आणि पंच ओकार 5 ओकार म्हणजे 5 स्कंद तो काम भूमीमध्ये. जसं आता आपल्याला 5 ओकार 5 स्कंद आहे तर आपण काम करतो. हे स्कंद ठरवतात. आपल्याला वाटतं आता आपण हे शरीर आहे म्हणूनच वेदना नाही. वेदना तुम्हाला सोडणार नाही. वेदना तुम्हाला आहेच. रूप लोकात उत्पन्न व्हा का काम लोकात उत्पन्न व्हा, वेदना फक्त अरूप लोकांमध्ये तुम्ही उत्पन्न जर झाले तर वेदना. संस्कार आहेत अल्प प्रमाणात. म्हणून थोडा तादात्म्य आहे, थोडा चिपकाव आहे. म्हणून तो काय करतो की डबल आवागमनातून निघाला आणि आवागमनात येतो. आणि एक ओकारवाल्या माणसाचं काय झालं? एक स्कंद. म्हणून तुमचं आयुष्य काय होतं? आपण म्हणतो एक 5 स्कंद काय होतात? एक होऊन जातात. स्कंद एक होणं म्हणजे एक ओकार दुःखातून. त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि या 5 स्कंदाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला होणार होता येणार. म्हणून तुम्हाला इथं जाणता येतं. रूप लोकांची अवस्था तुम्हाला इथं जाणता येते. अरूप लोकांची अवस्था तुम्हाला इथं जाणता येते. काम लोकांची अवस्था तुम्हाला इथं जाणता येते. आणि निर्वाणी अवस्था सुद्धा तुम्हाला इथं जाणता येते. या स्कंदाच्या अनुषंगाने. म्हणून याचा आपल्याला 5 स्कंदावरच अभ्यास करायचा. जे 5 स्कंद आहे याच्यावर अभ्यास करूनच आपल्याला विपुल ज्ञानाची संपदा प्राप्त करायची. आपल्याला प्रज्ञेच्या उच्चतम शिखरावर जायचं. तुम्ही म्हणता मी चिंतन करून प्रज्ञेच्या उच्चतम शिखरावर जाईल, जाणार नाही. तुम्ही म्हणता मी आता सर्व त्रिपिटक वाचून प्रज्ञेच्या उच्चतम शिखरावर जाईल, जाणार नाही. अनुभवच नाही. तर याचा आपल्याला काय करणं आहे? चांगला अभ्यास करणार आहे. अभ्यास करून आपलं हित, आपलं कल्याण आपल्याला साधायचं. हे करण्यासाठीच आपण काय करतो? मेहनत करतो. 5 उपादान स्कंदाचा अभ्यास करतो. म्हणजे उपादान नाही ना, आता सध्या आपलं उपादान आहे आणि उत्पन्न होतं त्याचे बंद नाही ना पडले क्रिया, म्हणून त्याला उपादान म्हटलं जातं. जेव्हा त्या क्रिया थांबून जातात तेव्हा फक्त ते स्कंद राहतात. मग एक स्कंद किंवा 3 स्कंद किंवा 4 स्कंद हा भाव नाही राहतो, फक्त एकच स्कंद. म्हणून त्याला म्हटलं जातं स्कंद. तरी थांबून जा. आणि म्हणून याचा चांगला अभ्यास करा, चांगलं चिंतन करा. ही संधी आली आणि आता ही युग आहे. हे पूर्ण कालावधी जो फक्त साधनेचा कालावधी. हे काय आता लागलेला आहे तर फक्त लोक साधनेजवळ आहे. एक कालखंड असतो, बुद्धाच्या वर्ष सुरू होतं, त्याच्यानंतर कालखंड राहतो. काही कालखंडामध्ये शिलाचं पालन, काही कालखंडामध्ये समाधीचा ध्यानाचा अभ्यास, काही कालखंडामध्ये नुसता प्रज्ञेचा अभ्यास. तर आता हे प्रज्ञेचा म्हणजे खूप आपण ध्यान करून आपली प्रज्ञा ही बलवती करणं, हे जे काही साधनेचा युग आहे. आणि म्हणून आपल्याला
गरजेचं आहे. आणि तपून आपल्या शरीराला स्वच्छ आणि निर्मळ नाही करायचं. शरीराचा धर्म बदलून आपल्या चित्ताला आपल्या स्वच्छ निर्मळ करायचं. तुम्ही तर आपलं शरीराकडे अधिक लक्ष देत आहात, परंतु चित्ताकडे कमी देत आहात. म्हणून मोठ्या उत्साहाने साहस पकडून आपण काम करा आणि आपलं हित, आपलं कल्याण साधा. याच अनुषंगाने जे तथागतांनी सती पठांमध्ये 5 स्कंद जे काही आपल्याला सांगितलेले उपदेश केले, त्या स्कंदावरच मी तुम्हाला बोललो. आणि त्याच्याच अनुषंगाने जे आपण म्हणते आहे की त्यांनी उपदेश केला महाकश्यप जे नावाने दिवशी होते दुतांत आहे, 13 दुतांत महाकश्यप. तर ते जन्म आणि मृत्यू पाहत होते प्राण्याचा आणि मनुष्याचा. पण त्याच्यातून पाहायला जाईल ना, कुठं ध्यान करून पाहत नाही मला कुठं काय करायचं ती त्याच्या फलचा खेळ नाही. मग तिथं त्याला म्हणतात हे महाकश्यप हे तुझ्या फलचं काम. त्यामुळे जे 10 बलायुक्त असतात, 10 बलधारी असतात, ते त्या गोष्टीला जाणतात. तू या गोष्टीमध्ये जाऊन बरबाद करू नको. तू जे आहे तू विपुल अल्पसना करा. तू तर दुःखातून मुक्त झालेलाच आहे, परंतु तूच आधी त्याच्याकडे असं परमान होते त्याला सांगून उत्साहित करतात. आणि उत्साहित होतो तथागताच्या प्रती पाऊल होतो. हे फल हे साधना करणे अभ्यास करणे, परंतु हे जे काही ज्ञान याचं मला आठवण आणि याच अनुषंगाने आपण केलं. तर बरेचसे लोक तुमच्यासारखी ही शिवली पूजा केली. काही लोकांनी किती लावली शिवली पूजेची 10 हजार, शिवली पूजेची 5 हजार, शिवली पूजेची 25 लावून त्यांनी रेट लावले. आपले रेट जसे दलाल रेट लावतात, जसे पुरोहित रेट लावतात, पंडित रेट लावतात, तसे त्यांनी रेट लावतात. मग कधी सकाळी दिवस पाणी